जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर पुढची अन्योक्ती वृक्षान्योक्ती. केवळ शीर्षक जर तुम्ही पाहाल तर सहज म्हणू शकता की अहो ही तर झालेली आहे. पूर्वी आपण वृक्षान्योक्ती पाहिलेली आहे, पण मी मुद्दाम म्हटलं तसं हा विषय केवळ शीर्षक पाहून आपल्या डोक्यात येऊ शकतो. जर आपण खालचं सुभाषित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल शीर्षक जरी तेच असलं तरी सुभाषित बदललेलं आहे. आणि अन्योक्तीच्या या क्षेत्रामध्ये, या अफाट दालनामध्ये जेव्हा आपण जितका जितका अधिक प्रवास करू ना, तेव्हा आपल्या लक्षात येईल की एकाच शीर्षकाच्या अनेक अन्योक्ती आपल्याला पाहायला मिळतील. पुढे आपण चातकान्योक्ती पाहणार आहोत. 4-5 तरी चातकान्योक्ती आपल्या या उपक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक वेळी अन्योक्ती वेगळी. भलेही चातक या पक्षाला धरून केली असेल, पण अन्योक्ती वेगळी आहे. म्हणजे काय, ते एक जीवन सिद्धांत वेगळ्या स्वरूपात ते आपल्या समोर ठेवतायत. काही ना काहीतरी वेगळा संदेश त्या माध्यमातून देतायत. जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी ते आपल्याला देतायत आणि त्या निमित्ताने आपलं जीवन अधिक संपन्न सुंदर करण्यासाठी काही सिद्धांत आपल्या समोर मांडतायत. त्या प्रत्येक गोष्टीत बदल आहे. आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. किती वेगवेगळ्या दृष्टीने एकाच गोष्टीकडे पाहता येऊ शकतं हे या निमित्ताने अभ्यासण्यासारखं आहे. कवींची दृष्टी किती व्यापक असू शकते आणि तिला किती वेगवेगळे पैलू असतात हे या निमित्ताने आपल्याला समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून त्याचं आपण चिंतन करणार आहोत. आपण जे पूर्वी वृक्षान्योक्ती पाहिली ना, त्या वृक्षान्योक्तीच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल की तिथे आपण वृक्षाच्या दातृत्वाचा विचार केला होता. कोणताही वृक्ष कसा सगळ्या गोष्टी देण्याकरता आहे अशा पद्धतीची रचना आपण पाहिली होती. पण एक गोष्ट व्यवस्थित चिंतन आपल्याला केलं पाहिजे. देणे नावाची गोष्ट तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्या जवळ ती गोष्ट असेल. अस्तित्वातच नसलेली गोष्ट देऊ कशी शकाल? याचा अर्थ तुमच्याजवळ त्या गोष्टी, ते गुण असावे लागतील. आणि गंमत अशी आहे की असावे लागतील म्हटल्यानंतर पुढचं एक चिंतन महत्वाचं आहे, कारण ते तर काही आपण जन्मजात घेऊन आलेलो नाहीये. मी मुद्दाम आपण म्हणतोय किंवा आपले गुण, कारण नियम जरी वृक्षाच्या निमित्ताने जरी वृक्षाच्या वर्णन केलेलं असलं तरी आपल्यासाठी वर्णन आहे. हे जेव्हा आपण अन्योक्तीचं मूळ स्वरूप समजून घेतोय तेव्हा मला एखादी गोष्ट द्यायची असेल तर पहिल्यांदा ती माझ्याजवळ असावी लागते. आणि असावी लागते म्हणताना आता म्हटल्याप्रमाणे ती काही जन्मजात आपण घेऊन आलेलो नाहीये, म्हणजे ती इथे प्राप्त केलेली आहे. 2 मार्ग असू शकतात. एक, कोणीतरी ती मला दिलेली आहे, किंवा दुसरी गोष्ट मी माझ्या प्रयत्नाने ती प्राप्त केलेली आहे, कर्तृत्वाने मिळवलेली आहे. आता गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. हे जे घेणं आहे ना, या सुभाषितामध्ये आपल्याला अन्योक्तीकार या घेण्याची भूमिका सांगतायत. मगाशी आपण पाहिलं म्हणजे पूर्वीचं सुभाषित आपण जे म्हटलं ते, त्याच्यामध्ये देताना मानसिकता कशी असावी, देताना भूमिका कशी असावी, देताना भावना कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे. आता सुभाषितकार सांगतायत घेताना माणसाची भूमिका कशी असावी. स्वीकृती जेव्हा आहे त्या स्वीकृतीच्या वेळी आपली भावना काय असली पाहिजे, त्यावेळी आपल्या मनामध्ये विचार विश्व कशा पद्धतीने संचालित असलं पाहिजे याचं वर्णन आपल्या समोर करतायत. आणि म्हणून घेण्याची भूमिका जी आहे वृक्षाची ते आपल्या समोर सांगतायत. कारण देता तेव्हाच येतं जेव्हा काहीतरी घेतलेलं असतं. ही भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. पहिल्यांदा घेतलंच नसेल म्हणजे आपण वेगवेगळ्या म्हणी मुद्दाम पाहतोय या निमित्ताने त्यातली एक म्हण आपल्याला सहज आठवेल, आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. जर तुमच्याजवळच अस्तित्वात नसेल तर तुम्ही देणार कसे. म्हणून काहीतरी घेतलेलं असतं आणि ते जे घेतलेलं असतं ना, ते घेताना भूमिका कशी असली पाहिजे याचं वर्णन सुभाषितकार आपल्या समोर करतायत. शब्द वापरतायत तोयैही अल्पैही अपि करून या. अत्यंत थोडं पाणी, तो या शब्दाचा अर्थ जल, थोडुसं जल. आणि जल शब्दाचा आपण वारंवार अर्थ पाहतोय, जल म्हणजे जीवन. थोडुसं जीवन जे दिलेलं आहे, कसं, करून या.
तुझ्यावर करुणा निर्माण झाली. करुणा कोणावर निर्माण होते? त्याचं उत्तर आहे जो असहाय्य असतो त्याच्याबद्दल जी निर्माण होते ती करुणा. वृक्षाचं वर्णन का? वृक्ष असहाय्य आहे. कोणत्या बाबतीत? आपण वारंवार त्याचं वर्णन पाहिलेलं आहे की तो ना बोलू शकतो ना चालू शकतो. याचा अर्थ त्याला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टींपर्यंत तो पोहोचूही शकत नाही आणि मला हे पाहिजे हे सांगूही शकत नाही. ही जी अवस्था आहे ती अवस्था, मग अशी ज्यांची ज्यांची अवस्था असेल त्या सगळ्या दीन दुःखी दुबळ्यांचं प्रतीक म्हणून आपल्या समोर वृक्षाचं वर्णन आहे. म्हणजे मग आपल्याला त्यातला व्यापकतेचा भाव लक्षात येतो की काय सांगायचंय सुभाषितकारांना. त्या वृक्षाला थोडस तो येही अल्पही अपि, अगदी अल्प पाणी दिलं, फार नाही दिलेलं. करुणया, अत्यंत कारुण्यपूर्ण रीतीने दिलं. केव्हा? भीम भानव निदाघे. निदाघ शब्दाचा अर्थ आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये म्हणजे जेव्हा पाणी नसतं, व्यवस्थित समजून घ्या, जेव्हा पाण्याची संभावना नसते, ते पाणी प्राप्त करण्याची वृक्षाला शक्यता नसते, त्यावेळी दिलं. नुसतं नाही, भीम भानव शब्द वापरला. भीम शब्दाचा अर्थ आहे प्रचंड भयानक अशा पद्धतीचं. भानू शब्दाचा अर्थ आहे सूर्य. ज्यावेळी सूर्य भयानक अवस्थेत असतो. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्य, वेगवेगळे शब्द आपल्याकडे वापरले. प्रत्येकाला एक वेगवेगळा अर्थ आहे, प्रत्येकाला एक वेगवेगळी छटा आहे. एक एक याच्या वर्णन करताना चौथ्या याच्यामध्ये आपल्याला जे वर्णन येतं भानू, का? भयानक असलेला, तीक्ष्ण असलेला, अत्यंत तीव्र ज्याचा दाह आहे अशा प्रकारच्या सूर्याची अवस्था, त्याचं वर्णन भानू केलं. म्हणून त्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळा अर्थ आहे. तसं वर्णन आपल्या समोर आहे. भीम भानव, अत्यंत भयानक अशा प्रकारची दाहक उष्णता ज्याची आहे त्या सूर्याचं उन्हाळ्यामध्ये जेव्हा तो सूर्य अशा भयानक परिस्थितीत तापत होता त्यावेळी पाणी दिलेलं आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, समस्या आपल्याला समजून घ्यायची आहे त्या वृक्षाची की जेव्हा त्याच्याजवळ नव्हतं काही तेव्हा दिलेलं आहे. भले थोडंसं असेल, तो येही अल्पही अपि. कोणी दिलं? मालाकार. मालाकार याचा अर्थ माळी, वृक्षांचं संवर्धन करणारा जो आहे त्याचं वर्णन केलं. त्याने व्यरची भवता या तरोहो अस्य पुष्टीही, त्यांनी ते थोडंसं पाणी देऊन या तरुची म्हणजे वृक्षाची जी पुष्टी, याचा अर्थ जगण्याची संभावना सांभाळून ठेवली, जगवलं त्याला. ते पाणी फार थोडं होतं पण लक्षात घ्या ते उन्हाळ्यात दिलेलं होतं. मग आता आपल्याला त्यातली गंमत लक्षात येईल की काय नेमकं सुभाषितकारांना सांगायचंय. भलेही थोडं असेल पण ते तुमच्या अत्यंत विपरीत काळात तुम्हाला दिलेलं आहे. ते थोडं नसतं, ते प्रचंड असतं. हा जो भाव आहे, बरं लक्षात घ्या, त्या मालाकाराने जेव्हा पाणी दिलं ना तेव्हा भयानक उन्हाळा आहे. त्या भयानक उन्हाळ्यामध्ये मालाकाराजवळ पण पाणी नाहीये. ही रचना आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. एक केवळ वृक्षाजवळ असं नाही, मालाकाराजवळही नाहीये, पण तरी नसताना त्यांनी त्याच्याजवळ जे काही थोडंसं आहे त्यातला काही भाग का होईना आपल्या ताटातला घासातला घास आपण ज्याला म्हणतो तसा काढून दिलेला आहे. मुळातच कमी असणाऱ्या त्या मालाकाराने आपल्या जवळच्या किंचित जलातलं त्यातलं काही भाग काढून जेव्हा दिला तेव्हा त्याचं महत्व फार वेगळं आहे. त्यानंतर जी पुष्टी प्राप्त झाली याचा अर्थ तुझं जे जीवन धरून ठेवल्या गेलं ना त्याचं वर्णन करताना आणखीन पुढच्या ओळींमध्ये चरणांमध्ये आपल्या समोर म्हणतात सा किम शक्य आहा जनयितुम इह. ती जी परिस्थिती होती, ती जी पुष्टी होती ती आता इह इह म्हणजे या अवस्थेमध्ये जनयितुम निर्माण करणे शक्य आहे का? कोणाला? प्रावृषण्येन वाराम. प्रावृष शब्दाचा अर्थ पावसाळा. त्या पावसाळ्यामध्ये जो वारी, जो पाणी तुला मिळणार आहे त्या पाण्याच्या माध्यमातून तुला आता ते मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. इथे तुला भलेही अवस्था दिसेल. चौथ्या चरणाचं वर्णन करताना म्हणतात धारा सारान, धाराच्या धारा तुझ्यावर पडणार आहेत. पावसाळ्याचं वर्णन आहे. वर्षाव होणार आहे, प्रचंड पाणी मिळणार आहे. तेवढं लागणार सुद्धा नाहीये वृक्षाला, म्हणून तर वाहून जाणं शक्य आहे. साठवणी ठेवणार नाहीये, तिथं असंख्य धारा तुझ्यावर पडतील. पण आपी विकिरता विश्वतो वारी देणं, सगळ्या विश्वावर विकीर्ण करणारा, पसरवणारा जो वारीद आहे. वारी शब्दाचा अर्थ जल, द म्हणजे देणारा, अर्थात मेघ. त्या मेघाने हे जर प्रचंड पाणी दिलं ना त्या पाण्याने
ती पुष्टी मिळणार आहे का, असं सुभाषितकार म्हणतायत. लक्षात घ्या, जेव्हा काही नव्हतं तेव्हा मिळालेलं थोडंसं आणि जेव्हा प्रचंड आहे त्यातून मिळालेलं काही, हा भाव जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. जेव्हा काही नसतं ना तेव्हा थोडंसं सुद्धा जीवनकारक असतं. मग तुमच्याजवळ प्रचंड आल्यानंतर तुम्ही त्याची भलेही उतराई करायचा प्रयत्न कराल, पण तरीही ती उतराई त्या स्वरूपात असू शकत नाही ज्या काळात समोरच्या जवळ नसताना त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. हा भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. जीवनामध्ये अनेकदा अशी उदाहरणं पाहायला मिळतात की एखाद्याची गरिबीची अवस्था असते, उमेदीचा काळ असतो, नवीन नवीन सगळी रचना असते, मिळवायला आणखीन सुरुवात झालेली नसते. त्या काळात एखादा देणारा असतो, तो भलेही कमी पैसे देईल, भलेही कमी साधनं देईल, पण त्याच्याजवळही नसताना तो देतोय. हा जो भाव आहे त्यातला तोही समजून घ्यायचा. त्यानंतर जेव्हा तुमची विपुलता प्राप्त होते, तुम्हाला संपन्न अवस्था येते, त्यानंतर कितीही प्रमाणात उतराई करायचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टीतून तुम्ही उतराई होऊ शकत नाही जी तुम्हाला पडत्या काळात मिळालेली मदत आहे. हा भाव तिथे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की नसताना जेव्हा दिलेलं आहे ना ते जास्त महत्वाचं आहे. असताना दिलेलं कौतुक आहेच त्याचं, असूनही देत नाही त्यांच्याबद्दल नाही म्हणायचंय. ढगाने दिलेल्या पाण्याचा उपयोग नाही असं नाही, प्रचंड उपयोग आहे. लक्षात घ्या, त्यातला फरकही आपल्याला समजून घेईल. तुम्ही कितीही पाणी त्या झाडांना टाका, त्या झाडांची मलूल अवस्था जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दिलेल्या पाण्याच्या भरोशावर ते कसे बसे तगलेले असतात. पावसाळ्यातला एक वर्षाव होतो, पहिला पाऊस फक्त येतो, अख्खं झाड बहरून येतं, प्रचंड फुलं येतात, इतके की तुम्ही शेवटचं फुल तोडेपर्यंत पुढचे उगवायची वेळ येते. पण लक्षात घ्या, हे फुलं उन्हाळ्यात नाही आले. अगदी मान्य आहे की उन्हाळ्यात दिलेल्या पाण्याने हे फुलं आले नव्हते, हे बरोबर आहे. पावसाळ्यातल्या पाण्याने ते फुलं आले, बरोबर आहे. पण पावसाळ्यातल्या पाण्याने फुलं येईपर्यंत जगवलं उन्हाळ्यातल्या पाण्याने होतं, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. ती रचना सुभाषितकार आपल्याला समोर सांगतायत आणि म्हणून आपल्याला सांगतायत किंवा आपल्या निमित्ताने सुभाषितकार आपण जसं वारंवार पाहिलं की कुठल्या तरी धनवंताच्या समोर, कुठल्या तरी राजाच्या समोर हे सुभाषितकार आपलं म्हणणं मांडत असतात, बोलत असतात. त्याच्या प्रतिसाद स्वरूपामध्ये त्यांना धनप्राप्ती होत असते. अशी धनप्राप्ती ज्या राजाकडून, ज्या श्रीमंताकडून झाली ना, त्या श्रीमंताला जणू काही कृतज्ञता देताना तो सुभाषितकार म्हणतोय की तू एखाद्या वृक्षासारखा आहे, पण त्या वृक्षासारखा याचा अर्थ मी वृक्षासारखा आहे, मग क्षमस्व, मी वृक्षासारखा आहे, आज मी बहरलेलो दिसतोय, पण लक्षात घ्या माझा हा जो आज आलेला बहार आहे ना हा तुझ्या त्यावेळी दिलेल्या थोड्याशा मदतीवर होता. म्हणून त्या मालाकाराला जणू काही आणि त्या धनदात्याला जणू काही कृतज्ञता स्वरूपामध्ये व्यक्त केलेले हे सुभाषित आहे की आज माझ्या जवळ आलेली संपन्नता ही त्यावेळी तू केलेल्या मदतीचा परिणाम आहे. त्यावेळी जर तू मला ते पाणी दिलं नसतं तर आज पावसाळ्याचं पाणी घ्यायला मी शिल्लकच राहिलो नसतो. मग हे सगळं बाकीचं आलंच कसं असतं. आज प्रचंड पानं फुललेले आहेत, आज प्रचंड फुलं आलेले आहेत, फळांनी बहरून गेलेलो आहे, पण हे सगळं त्या काळात तू जे जगवण्यासाठी उपयोगी पाणी दिलं ना त्याच्यामुळे आहे. भलेही ते थोडं होतं पण ते त्या काळात मिळालेलं होतं ज्या काळात आपल्याजवळ संपन्नता नव्हती. आणि मग आपल्याला सुभाषितकार नेमकं ते सांगतायत की विपरीत काळामध्ये जे मदत करतात ना त्यांची मदत ही संपन्न काळातल्या मदतीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असते, कितीतरी महत्वाची असते. त्याच्याबद्दल कायम मनात कृतज्ञताच असली पाहिजे. ही कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हे या सुभाषिताचं कार्य आहे. जीवनाकडे पाहतानाची ही दृष्टी सुभाषितकार आपल्याला देत आहेत. या अन्योक्तीच्या माध्यमातून स्वतःला वृक्ष समजत, मग पहिल्यांदा देणारा होता, आता घेणारा आहे, त्या घेणाऱ्याची भूमिका कशी असली पाहिजे ते सुभाषितकारांनी आपल्या समोर ठेवलं, अन्योक्तीकारांनी आपल्या समोर ठेवलं. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.